जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान, जय भारत. या ठिकाणी एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर मी या ठिकाणी मत मांडणार आहे. आपल्याला सर्वाला माहीत असेल, बिहार राज्यातील बुद्धगया या ठिकाणी राज्यातील, देशातील, विदेशातील आदरणीय भिक्खू संघाचं, बौद्ध उपासक यांचं त्या ठिकाणी फार मोठं एक लक्षवेधक ज्या आंदोलनाची जगाने दखल घेतलेली आहे, असं आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे. आंदोलनाचा विषय असा आहे, नंबर 1, महाबोधी महाविहार बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं, आणि नंबर 2, 6 जुलै 1949ला बिहार सरकारने जो ॲक्ट बनविला त्या ॲक्टमध्ये दुरुस्ती करण्यात यावी, आदी मागण्यासंदर्भात आंदोलन भारतीय संविधानाचा भाग 3 फंडामेंटल राईट आर्टिकल 19(2) नुसार शांततेच्या मार्गाने चालू असताना जातीवादी बिहार सरकारने पोलिसांना हाताशी धरून ते आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी पहिल्यांदा भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके मी बिहार पोलिसांचा आणि राज्य सरकारचा या ठिकाणी मी जाहीर निषेध करतो, आणि भीम टायगर सेनेचा राष्ट्रीय नात्याने मी राज्य शासनाकडे, बिहार राज्य शासनाकडे मागणी करतो की 6 जुलै 1949चा ॲक्टमध्ये दुरुस्त करण्यात यावी आणि तात्काळ महाबोधी महाविहार हे बौद्धाच्या ताब्यात देण्यात यावे, अन्यथा भीम टायगर सेनेच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. सदर आंदोलनासंदर्भात बुद्धगयातील महाबोधी महाविहारासंदर्भात पार्श्वभूमी अशी आहे की इसवी सन पूर्व 528ला इसवी सन पूर्व 528 मध्ये बुद्धगया या ठिकाणी निरंजना नदीच्या काठी बोधी वृक्ष अर्थात पिंपळाच्या झाडाखाली तथागत गौतम बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली. त्यावेळी तथागत गौतम बुद्धाचं वय 35 वर्षे होतं, आणि म्हणून याच घटनेचं महत्त्व ओळखून बुद्धिस्ट राजा सम्राट अशोक यांनी 3ऱ्या शतकामध्ये ज्या बोधी वर्षाकाळी तथागत गौतम बुद्धाला ज्ञानाची प्राप्ती झाली, त्याच जागी सम्राट अशोक यांनी 3ऱ्या शतकामध्ये महाबोधी महाविहाराची निर्मिती केली, महाबोधी महाविहार स्थापन केलं. आणि म्हणून या बाबीचं महत्त्व ओळखून जून 2022 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने महाबोधी महाविहाराला जागतिक वारसा म्हणून घोषित केलेलं आहे. हे असं महाबोधी महाविहाराचं ऐतिहासिक महत्त्व संबंध जगातील बौद्ध बांधवांसाठी, बौद्ध भिक्खूसाठी आहे. महाबोधी महाविहाराचा संघर्ष आताच नाही,